नमस्कार. शिरोली हायस्कूल शिरोली पुण्याची या शाळेच्या विद्यार्थ्यांनी पंचगंगा जलप्रदूषण टाळा या विषयाचे पथनाट्य सादर करीत आहे. मी करायचे नाही. आज तारीख किती आहे? 23. का रे? अरे आज आपल्या राजूचा बर्थडे आहे. अरे हो की. आता मग आपण एक काम करूया, आपण त्याचा वाढदिवस साजरा करायला आपण त्याच्या घरला जाऊया. अरे तुम्ही सगळे इथे कसे काय? या आत या. अहो काकी, आज तर राजूचा वाढदिवस आहे. कुठे आहे तो? बोलवा ना त्याला. अरे पण काय झालं काकी? तो घरीच आहे ना? अरे हो, तो घरीच आहे, पण तो थोडा आजारी आहे. थांब, मी त्याला बोलवायला सांगते. ए राजू, उठ. बोल गाई, तुम्हाला बोलवलं? अरे आज तुझा वाढदिवस आहे ना, तुझे मित्र आले. गाडी कसं काय पडणार? अरे काय सांगू, या नदीचं दूषित पाणी पिल्याने आजारीच पडलो. हो, हे दूषित पाणी पिऊन माझाही लहान भाऊ आजारी पडलाय. दूषित पाण्यामुळे आमच्या राजूला टायफॉइड झालाय. अरे रे, फार वाईट झालं. बाळांनो, मी तुम्हाला एक सल्ला देते, तो तुम्ही नक्कीच पाळा. पहिलं म्हणजे कुठेही जाताना कोणत्याही नदीत किंवा इतर पाणी साठलेल्या ठिकाणी कचरा, निर्माल्य किंवा इतर कोणतीही गोष्टी टाकू नका. त्यामुळे नदीचे प्रदूषण होते आणि टायफॉइड, कावीळ, कॉलेरा यांसारखे गंभीर आजार होतात. आणि हो, पाणी पितानाही या पावसाळ्याच्या दिवसात पाणी उकळून प्या, ज्यामुळे त्यातले जे जंतू आहेत ते नष्ट होतील. हो हो काकी, बरोबर आहे तुमचं. ठीक आहे भावा, किती वाजल्या? आता तर 6 वाजले. अरे फार वेळ झालाय. यावेळी गणपती विसर्जन करायचं की नाही? होय होय, करायचं आहे की. वार्ता वार्ता विघ्नाची, हो वार्ता विघ्नाची. मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला विसर्जन करूया. थांबा, काय करता तुम्ही? काय म्हणजे गणपती विसर्जन? पण एवढं स्वच्छ पाण्यात? अहो, मग गणपती विसर्जन करायचं कुठे? याचा विचार तुम्ही आधीच करायला पाहिजे होता. तुम्ही गणपती आणतानाच मातीपासून बनलेला गणपती आणायला पाहिजे होता. त्यामुळे तुम्ही तो गणपती विसर्जित केल्यावरती आपल्या नदीचं काही प्रदूषण झालं नसतं. आणि हो, हे गणेशोत्सव इको फ्रेंडली साजरा झाला असता. हो, बरोबर आहे तुमचं. पण आता गणपती विसर्जन करायचं कुठे? अहो, आपल्या गावात प्रत्येक नदी जलदुर्ग आहे. तिथे जाऊन तुम्ही गणपती विसर्जन करू शकता. हो, बरोबर आहे. ठीक आहे, आम्ही असेच करू. अडवा, हरित क्रांती घडवा. जल है तो कल है. पाण्याचे शुद्धीकरण नियमित करा. सर्वांचे आरोग्य सुरक्षित ठेवा. पाणी वाचवा, जीवन वाचवा. चला निश्चय करूया, पाणी जपून वापरूया. पाणी ही आपली अनमोल देणगी आहे. जल है तो जीवन है. पाण्याचे संरक्षण हे धरतीचे रक्षण. तर आपला आजचा विषय आहे की जलप्रदूषण म्हणजे काय, त्याची पाणी दूषित होण्याची कारणं कोणती आणि त्याचे आपल्या मानवी जीवनावर होणारे परिणाम आणि याच्यावरती आपण काय उपाययोजना केली पाहिजे, हे आपल्या आजच्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. तर पहिल्यांदा मी सांगते की प्रदूषण म्हणजे काय. मग ते पर्यावरण प्रदूषण असू दे, त्या अंतर्गत असणारे हवा प्रदूषण असू दे, जलप्रदूषण असू दे, ध्वनी प्रदूषण असू दे, माती प्रदूषण असू दे, हे सगळे पर्यावरणीय प्रदूषणाचे प्रकार आहेत. हे तर हे प्रदूषण म्हणजे काय आहे की पर्यावरणामध्ये मानवाच्या जीवनाला हानिकारक असणारे, घातक असणारे घटक जेव्हा मर्यादेपेक्षा जास्त त्यांचं प्रमाण वाढतं आणि ती जी परिस्थिती आहे त्याला प्रदूषण असं म्हणतात. तर हे प्रदूषण याला सर्वस्वी कारणीभूत आहे मानवच आहे, आपणच आहे. त्यामुळे ही जी समस्या आहे त्याला मानवनिर्मित समस्या असं संबोधलं जातं. जलप्रदूषण म्हणजे काय, तर पाण्यामध्ये आपल्या आरोग्याला घातक असणारी रसायने असतील, एखादे स्थायीरूप पदार्थ असतील, हे वाढले की पाण्याचं प्रदूषण होतं आणि त्यामुळे पाण्याची गुणवत्ता ढासळते किंवा पाण्याचा दर्जा खालावतो, ऱ्हास होतो याला आपण म्हणतो. आणि ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही. पिण्यासाठी खरं तर आपण अतिशय शुद्ध पाण्याचा वापर केला पाहिजे. पिण्यासाठी हवे शुद्ध पाणी, नाही तर होईल आपल्या आरोग्याची हानी, अशी एक म्हण आहे. तर पिण्याचं पाणी जर आपलं दूषित असेल तर त्याचा खोलवर परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो आणि आपल्या
शरीराची तर हानी होतेच, याशिवाय आर्थिक हानी सुद्धा होते. तर हे प्रदूषण होण्याची कारणं कोणती आहेत? यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे लोकसंख्या वाढ आहे. का तर लोकसंख्या वाढली की त्यांच्या गरजा भागवण्यासाठी, गरजाही वाढतात आणि ह्या गरजा भागवण्यासाठी त्यांना सर्वस्वी आपल्या सभोवतालच्या परिसरावरती किंवा निसर्गावरती अवलंबून राहावं लागतं. आपण आपल्या गरजा या परिसरातूनच भागवत असतो. यापूर्वीची परिस्थिती वेगळी होती. आधुनिक जीवनशैलीमुळे आपण आता स्वच्छतेसाठी साबण असेल, डिटर्जंट असेल, इतर केमिकल्स असेल, याचा वापर वाढलेला आहे. पूर्वी बघा भांडी घासायसाठी आपण राख वापरायचो. हे साबण, डिटर्जंट किंवा केमिकल्स यांचा वापर वाढल्यामुळं प्रदूषणाची समस्या जास्त निर्माण झालेली आहे. याशिवाय कमीत कमी शेतीतून आपण जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करतो किंवा पिकांवरती कीटकनाशकं फवारत असतो. यामध्ये अत्यंत विषारी रसायने वापरलेली असतात आणि ही रसायने पाण्यामध्ये मिसळली की पाण्याचं प्रदूषण होतं. याशिवाय समुद्रामधील तेल गळती हा याचे एक मुख्य कारण आहे. तेलवाहू जहाज वगैरे असतात, अपघातानं समुद्रामध्ये तेलगळती होत असते. यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाण्याचं प्रदूषण होतं. याशिवाय जशी लोकसंख्या वाढलेली आहे तसं औद्योगिकरणामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. मग ते रंग तयार करण्याचे कारखाने असतील, औषधं तयार करण्याचे कारखाने असतील, तर याच्यातून विषारी रसायनयुक्त सांडपाणी बाहेर पडत असतं. हे सांडपाणी वाहत्या पाण्यामध्ये मिसळलं की पाण्याचं प्रदूषण होतं. याशिवाय आपल्या घरगुती कृतीतनं किंवा घरगुती वापरातून जे दूषित पाणी तयार होतं त्यालाही घरगुती सांडपाणी म्हणतात. हे आपण वाहत्या पाण्यामध्ये मिसळले की पाण्याचं प्रदूषण होतं. वृक्षतोड किंवा जंगलतोड हे कारण आहे जलप्रदूषण होण्याचं. तर हे कसं काय कारण आहे? झाडं तोडल्यामुळे काय होतं? माती मोकळी होते, मातीची धूप होते आणि हे मातीचे सुटे कण जे आहेत ते वाहत्या पाण्याबरोबर जलस्रोतामध्ये मिसळतात आणि पाणी गढूळ होतं आणि या सगळ्या कारणामुळे पाणी दूषित होतं. सांडपाणी जे आहे याच्यामध्ये दूषित घटक असतात किंवा घातक घटक असतात. जरी ते पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतींना पोषक असले तरी जलचरांसाठी ते घातक असतात, हे लक्षात घ्या. आणि या सगळ्याचे परिणाम हे आहेत ते मानव असेल, प्राणी असेल किंवा पाण्यात राहणारे जलचर प्राणी असतील यांना भोगावे लागतात. म्हणजे प्रदूषण पण आपणच करतो आणि त्याचे परिणाम सुद्धा आपल्यालाच भोगायला लागतात आणि याच्यावरती प्रतिबंध सुद्धा आपणच करायचा असतो, लक्षात घ्या. याशिवाय या प्रदूषणाला आळा बसणार नाही. तर मानवी जीवनावर काय परिणाम होतात ते आपण आता या पथनाट्यातून बघितलेलंच आहे की कॉलरा असेल, टायफॉइड, अमाउश किंवा जलचरांना ऑक्सिजनची कमतरता भासते, हे त्याचे सगळे परिणाम आहेत. आपण बघतो की पाण्याच्या साठ्यामध्ये जलप्राणी किंवा शेवाळ वाढत असतं तेव्हा ते दूषित पाण्यातले नायट्रोजन असेल, फॉस्फर असेल हे त्यांना पोषक असतं वाढीला, त्यांची वाढ होते. जलचरांना खाद्य मिळतं पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना, पण त्याचबरोबर त्याचा दुसराही परिणाम लक्षात घ्यायचं की त्यांना ऑक्सिजनची कमतरता भासते आणि त्यामुळे ह्या पाण्यात राहणाऱ्या सजीवांना जगणं अशक्य होतं. तर या सगळ्यासाठी काय केलं पाहिजे की उपचारापेक्षा नेहमी प्रतिबंध हा चांगला असतो असं म्हणतात. तर ह्या जलस्रोतांचे किंवा पाण्याच्या साठ्यांचं आपण संरक्षण आणि जतन केलं पाहिजे. संरक्षण केलं पाहिजे म्हणजे काय? तर आपल्या मानवी कृतीतून जे सांडपाणी निर्माण होतं तर ह्या सांडपाणी जेव्हा आपण वाहत्या पाण्यामध्ये सोडत असतो तेव्हा त्या सांडपाण्यावरती रासायनिक प्रक्रिया करून थोड्याफार प्रमाणात त्याच्यावरती शुद्धीकरण प्रक्रिया करून मगच ते पाणी आपण वाहत्या पाण्यामध्ये सोडलं पाहिजे. असं जर औद्योगिकरणातून वगैरे सांडपाणी जे बाहेर पडतं किंवा कुठलेही प्रदूषण असू दे हे प्रदूषण करण्यास आपण कारणीभूत असतो, तर त्याच्याविषयी शासनानं सुद्धा हवा प्रदूषण नियंत्रण कायदा आहे, जलप्रदूषण नियंत्रण कायदा आहे, ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायदा आहे, या कायद्यांची आपण अंमलबजावणी केली पाहिजे. आणि यातूनही जर या कायद्यांचं आपण उल्लंघन केलं तर आपल्याला त्याची शिक्षाही भोगावी लागते. आता गणेश चतुर्थीचा उत्सव आहे आपला, त्याच्यामध्ये मोठ्या आवाजामध्ये ध्वनिक्षेपकं वापरली जातात. तर हे तुम्ही पाहताय की याच्यावरती सुद्धा कायदे आहेत आणि याचं उल्लंघन केलं तर या मंडळांच्या वरती कारवाई केली जाते. तर
हे जलप्रदूषण रोखण्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर आहे. ही आपल्यापुरतीच ही समस्या नाही तर संपूर्ण जगभर ही गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. तर एवढंच म्हणेन की आपण जलप्रदूषण होणार नाही असं होणार नाही. पाण्याची गरज आहे. प्रत्येक कामासाठी दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करावाच लागतो. आपल्या आर्थिक गरजा असतील भागवण्यासाठी उद्योगधंदे आपल्याला उभारायलाच लागतात. पण हे प्रदूषण कमीत कमी कसं करता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. एवढंच म्हणेन की आपण शेवटी पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा. धन्यवाद. पाणी जर तू उकळून पिलंस तर बघ पाण्याचं महत्व किती आहे. तर तू काय कर, पाणी उकळून शांत पी. आणि ते जर तुला नाही जमलं तर रात्रभर तू काय कर, रात्री झोपताना पाण्यात तुरटी फिरव आणि तेच पाणी सकाळी पी. तुला ना कोणी सांगितलंय? अगं रेडिओ समजा शिकवतो ना, जगायचं कसं, आजारापासून दूर राहायचं कसं, वागायचं कसं. रेडिओच्या जेव्हा लयच बोलायला लागलीस का? बोलणार की ग, तेच समजा शिकवते ग. या जगामध्ये वावरायचं कसं आणि बोलायचं कसं, समजा आजारापासून दूर कसं राहायचं समजा शिकवतो तो. बरं बाई, तसंच करतो.